नमस्कार, मी अनिकेत दशमितीमध्ये आपले स्वागत करतो। माझ्या मागील दृश्य बघून तुम्हाला नक्कीच अंदाज आलेला असेल की आज आमची टीम कुठे आलेली आहे, बरोबर ना? तर आज आपली टीम आलेली आहे चितरोळी नागपूर येथे। आपण माझ्या मागे बघू शकता गणपती मूर्त्या, जिथे आता अंतिम टप्प्यामध्ये मूर्त्यांचे काम चालू आहे। गणेश उत्सव फक्त काही दिवसांवर आला असून नागपूरमधील मूर्तिकारांकडे आता अंतिम टप्प्याची धावपळ सुरू आहे। हातात ब्रश घेऊन रंगाचे शेवटचे थर, दागदागिने व अलंकार बसवणे आणि मूर्तींची सजावट यामध्ये कलाकार गुंतलेले दिसत आहेत। मातीचा सुगंध, रंगाचा ताजेपणा आणि मूर्तींना लाभलेलं भावपूर्ण रूप यामुळे कार्यशाळेतच उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे। ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे। पर्यावरणकारक मूर्तींनाही विशेष मागणी आहे। नागपूरकरांच्या घरी बाप्पा बसण्यास पूर्णपणे तयार आहेत। तर आता जाणून घेऊया मूर्तिकारांकडून त्यांच्या मूर्ती बनवण्याच्या बद्दलची माहिती, आलेल्या समस्या आणि इतर काही गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती। आपली टीम सध्या पोहोचली आहे श्री आर्ट चितरोळी नागपूर येथे। इथे मूर्तिकारांचे काम अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया। सर, आपले नाव? मी मूर्तिकार मनोज बिंड। कित्येक वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहात? आमची ते ही पिढीने पिढीच आहे आणि आता मागील 3 महिन्यापासून काम सुरू आहे। आणि आपल्याकडे सांगण्यात तात्पर्य म्हणलं म्हणजे मातीच्याच मूर्त्या मिळतात। आपल्याकडे विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि काही लहान मूर्त्या फॉरेनला सुद्धा जातात। सध्या मार्केटमध्ये साहित्यांचे भाव खूप जास्त वाढलेले आहेत। जीएसटी म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, त्याच्यामुळे भाव वाढलेले आहेत। तर याचा असर तुमच्या मूर्ती बनवण्याच्या रेटवर आणि मूर्ती विकण्याच्या रेटवर काही पडतो का? हो, नक्कीच। कारण आमच्या असते मातीच्या मूर्त्या असतात, रॉ मटेरियल खूप महाग आहे आणि पेट्रोल डिझेल म्हटलं की साहजिक ट्रान्सपोर्टिंग सगळं वाढलंय। मातीचे जे आधी 5,000 रुपये ट्रॉली येत होती, आज ती 8,000 ते 9,000 रुपये आहे। म्हणजे असं छोटे मोठे बघतो म्हटलं तर 15 ते 20% यावेळेस मार्केटमध्ये सगळे मटेरियल वाढलेले आहे। भाव वाढल्यामुळे आपली जी गिरायकी असते त्याच्यावर त्याचा असर दिसतो तुम्हाला? हो, असं तर आहेच। म्हणजे भक्तांची जे आवड आहे आणि जी इच्छा आहे बसण्याची, तेच कमी नाही झालेली आहे आणि वाढूनच राहिले आहे। तरी त्यांनाही माहिती आहे की महागाईमुळे आपल्यालाही 2 पैशाने महाग मिळतात, पण ते आतुरतेने आमच्याकडे येतात आणि कारण त्यांना मातीच मूर्ती पाहिजे त्याकरिता आवर्जून आमच्याकडे येतात। दीदी, आपका नाम? पूजा राज चौरिया। कितने साल हो गए आप ये मूर्ति बनाने के बिजनेस में? ये 10-12 साल हो गए। याला तुमचे गिराईक ठरलेले असतात दरवर्षी की वेगवेगळे असतात? ठरलेलं होतं ग्राहक। दरवर्षी मूर्तींच्या रेट मध्ये काही उतार चढाव होतो, तर याच्यावर गिरायकांचे काही तुम्हाला तक्रार असतात का? नाही, तक्रार नाही असतो। मटेरियल जे तुम्ही वापरतात पूर्णपणे नैसर्गिक असते की पीओपी? पूर्णपणे नैसर्गिक मातीची मूर्ती आणि वरून हा पीओपीचा कोट दिलेला असतो? नाही, हा कोट आहे। हा कोट असतो। संपूर्ण मूर्ती ही मातीची असते आणि वरून कोट दिलेला असतो। आपले नाव? श्लोक लक्ष्मीकांत टोटे। किती वर्षापासून आपण मूर्ती बनवतात? 19 वर्ष झाले। अच्छा, 19 वर्षापासून तुम्ही मूर्ती व्यवसायामध्ये आहात? नाही, मी आता माझ्या दोस्ताच्या याच्यामध्ये वर्क करत आहे। अच्छा, आणि तुमच्या अनुभवावरून तुम्हाला असं काय जाणवते की तुम्ही मूर्तीमध्ये साक्षात्कार जीव आणू शकतात? त्यांना बसवायच्या तुमच्या अंदर किती हे राहते, म्हणजे तुमचा स्वभाव, तुमची जाणीव कसं का करू शकता तुम्ही, मला बाप्पा आल्यावर कसं वाटते। असं म्हटलं जाते की मूर्तीमध्ये खरोखर जीव हा मूर्तिकार जाणतो। हो, हे तर आहे। तर ही कला तुम्ही तुमची पिढी दर पिढी आहे की तुम्ही नवीन शिकत आहात? मी शिकत आहे। अच्छा, तुमच्या आधी असं कोणीच मूर्ती बनवलेलं नाही आहे? नाही आहे, पण मी बनवतो, शिकत आहे। आणि सध्या जे पर्यावरणासाठी हानिकारक पीओपी आपण म्हणतो, तर आपल्या मूर्त्या पीओपीचे असतात की मातीचे असतात? नाही, प्युअर माती राहते, काही पीओपी यूज नाही करतात। आणि जो वरून पांढरा लेप लावण्यात येतो मूर्तीला, तो कसला असतो? तो याला म्हणजे स्किन जे राहते आपली, त्यांना पुन्हा म्हणजे चिकन म्हणजे कसं आपण म्हणू शकतो त्याला, चिकन मातीसारखी यांना पूर्ण हे करण्यात येते, शेप मध्ये आणण्यात येते। म्हणजे आपल्याला दिसले पाहिजे बरोबर आहे कसं आहे,
आपला माणूस आपण कसं राहतो तर माणसासारखेच आहे ते म्हणून. दरवर्षी आपली गिराईक लागलेले असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला नवीन ऑर्डर्स असतात की कसं? हो, दरवर्षी आपल्याकडे राहतातच. तरी आता कोणी 5 फुटाही बसवली तर दरवर्षी मग नेक्स्ट टाइमला 6 ते 7 फुटाही बसतात. आणि काही नवीन पण येतात, आपल्याला काही नवीन कलाकृती येतात. आता जसं आता उज्जैनचे महाकाल वगैरे खूप प्रचार सुरू आहे. तर उज्जैनचे जसं बघू शकतो, हे मूर्त्या वगैरे उज्जैनच्या शिवजी वगैरे अशा रूपात आपल्या नंदीवर बसलेले असे भरपूर आपल्याकडे व्हेरायटी बनलेल्या आहेत. असं म्हटलं जाते की प्राण प्रतिष्ठा झाल्यावरच गणपतीमध्ये प्राण येतात, पण मूर्तीमध्ये जो मूर्तिकाराकडनं प्राण येतो ती कला कशी का तुमच्यामध्ये येते? तर मला तर माझं लहानपणापासूनच आमच्या वडिलांपासून वगैरे 3री पिढी आहे आमची आली. आणि जेव्हा प्रत्यक्षात आम्ही काम करतो गणपतीचं, तर नुसते कलाकार म्हणून नाही, ते एक व्यापार म्हणून नाही, तर त्यामध्ये पूर्ण आमचा जीव झोकून सगळा काम करतो. आणि त्यामध्ये एवढ्या मूर्तीमध्ये महत्वाचा विषय असतो फक्त डोळ्याकडे खूप बारकाई लक्ष देऊन आम्ही म्हणजे एकदम मनात ते काम करतो. आणि जवळपास किती दिवसाला आधीपासून तुम्ही तयारी सुरू करता? हा 1 महिना पहिल्यापासून. अच्छा, आणि तुमच्या दरवर्षी गिराईक हे जुळलेले असतात की? जुळलेले असतात आणि नवीनही जुळतात. दरवर्षी तुमच्या गिरायकांची ऑर्डर आणि त्याच्या व्यतिरिक्त नवीन पण ऑर्डर? हो. अच्छा, एकूण तुम्ही अंदाजन किती मूर्त्या दरवर्षी बनवतात? 6-7 मूर्त्या आमच्या हार्वेस्टच्या राहतात. मोठ्यावाल्या आणि छोट्यावाल्यामध्ये असे हा आता नवीन पॅटर्न आलेला आहे, जो आम्हाला मंडळांनी बनवायला लावला होता. तर मुंबईमध्ये हा आगमन झालेला आहे. मंडळाने आम्हाला रिक्वेस्ट केली का हा आम्हाला बनवून द्या करून. तर आम्ही त्याला बनवायची हे केली आणि तो सफल झाला, पूर्ण बनून तयार झाला. बाजारामध्ये साहित्यांचा भाव वाढलेला आहे, रंग म्हणा, आपल्या लाकूड म्हणा, प्रत्येक गोष्ट म्हणा, तर याचा असर तुमच्या व्यवसायावर पडतो का? हो, ते तर पडतो. तर जे तुम्ही मूर्तीचे भाव वाढवतात आणि जे तुमचे जुने गिराईक जुळलेले असतात, ते यांच्याकडनं काही अशा तक्रारी येतात का तुम्हाला? नाही, असं काही नाही. त्यांना क्वालिटी आणि जसे त्यांना पाहिजे तसे भेटत आहे म्हणून ते इकडे जुळले आहे. महाराष्ट्र सरकारने पीओपी वर बंदी आणलेली आहे, तर तुमच्या मूर्त्यांमध्ये पीओपीचा वापर जरासा पण होत नसतो का? महाराष्ट्र सरकारने आणि कोर्टाच्या निर्णयाने 2017 मध्ये पीओपी बंदी हा निर्णय दिलेला होता. आणि मागील 2-3 वर्ष त्यांनी राबविला सुद्धा. पण यावर्षी अचानकपणे सरकारने पुन्हा कोर्टावरती दबाव आणला आणि सरकारच्या दबावामुळे पीओपी पुन्हा सुरू झाली आणि कोर्टाने पीओपीला मान्यता दिली. पण एक त्यांनी अट टाकली की विसर्जन कशा प्रकारे करणार, हा कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावणार. पण अजूनही पीओपीच्या मूर्त्या मार्केटला आलेल्या आहे, पण त्याची विसर्जनानंतर विल्हेवाट कशी लावणार, काय करणार, ती नाल्यामध्ये फेकणार की जेसीबीने दाबणार की त्याचं मग पुढे काय होणार का नाही. म्हणजे जे भक्त आतुरतेने मातीची मूर्ती म्हणून, जी पीओपीची मूर्ती म्हणून मातीची विकल्या जात आहे मार्केटला, जी फसवणूक होत आहे ते हे भक्तांची होत आहे, गणेश भक्तांची. त्यामध्ये सरकार सुद्धा लक्ष देत नाही आणि कोर्ट सुद्धा लक्ष देत नाही. म्हणजे फक्त पीओपीचा विचार करू आणि जे मातीचे वर्षभरापासून ज्यांनी काम केले, मातीचे लहान लहान गणपती म्हणा जे तयार करून ठेवलेले आहे, आज त्यांचे इतकं नुकसान झालं की त्यांना हा नेहमी मूर्त्यांचा फटका बसणार आहे. आणि पीओपी अर्ध्या पैशामध्ये विकल्या चालली आहे. जसे 100 रुपयाची वस्तू 40 ते 50 रुपयामध्ये विकल्या चालली. आणि मातीचं असं आहे की वर्षभर काम करतात, मातीला मेहनत लागतात आणि एका पीओपी म्हटलं की एक प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग आहे. एका दिवसात 150 ते 200 मूर्त्या निघून जातात. पण आपल्याला मातीची म्हटले की कमीत कमी 3 ते 4 दिवस एका मूर्तीला लागतात. हा सुद्धा सरकारने निर्णय विचार करायला पाहिजे होता. पण एक बाजू पीओपीची एकच बाजू मांडून आणि मातीच्या कलाकारांना हा अन्याय झाला. मला हे म्हणायचं आहे की आता तरी पुढे हे पीओपीची जे मूर्त्या याची विल्हेवाट कशी लावणार आणि खरंच तुम्ही ते पीओपी विसर्जन होईल का नाही होणार, याचे सरकारने आणि कोर्टाने निश्चितच उत्तर द्यावं. अशा प्रकारे आपण बघू शकता की मूर्तिकारांमध्ये किती उत्साह आहे. उरले फक्त 3 दिवस आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता मूर्तिकार रात्रंदिवस एक करतायत. कॅमेरा पर्सन अपर्णा सोबत मी अनिकेत, देशोन्नती, नागपूर.